करतो माहिती का, वरचे जे फॅन ना ते एकदम इन्स्टॉल करून घेतो. तर काही आम्ही फ्रेम न्यायला आलो होतो आणि स्पॉटलाइट वगैरे इन्स्टॉल करून झालेले आहे. तर आता आरुईच्या दाताला नवीन क्लिप बसवलेली आहे. दादा ते ना आता थोडासा जुगाड करताय, मोकळ्या मनाने वाढला इकडचं सगळं काम करून घेतलं ना बाई, कशी बावडी नाचू राहिली. तर काही आपले जे प्ले बटन आहे ना, म्हणजे गोल्डन प्ले बटन आणि 2 सिल्वर प्ले बटन आहे ना, त्याला फ्रेम करून आणायची आहे. कारण आपलं जे नवीन वेअर हाऊस होतं तिथं आपण ऑफिस पण बनवणार आहे. तर तिथंच बॅकग्राऊंडला फोटो वगैरे एकदम चांगले येतील या हिशोबाने आम्ही ना प्ले बटन तिथंच लावणार आहे. बट वरती ना खूप जास्त धूळ वगैरे होऊ शकते, त्याच्यामुळे त्याला ना फ्रेम वगैरे करून घेऊ म्हटलं. म्हणजे आपले सिल्वर प्ले बटन गोल्डन प्ले बटन एकदम सेफ राहील आणि त्याच्यावर स्क्रॅचेस वगैरे पण येणार नाही. तर आता आम्ही शॉपमध्ये आलो आहे, कारण 2 सिल्वर प्ले बटन ना शॉपमध्येच होते आणि 1 गोल्डन प्ले बटन घरी होतं, जे आम्ही लावलंच नव्हतं. तर आरुई गेली आता 2 सिल्वर प्ले बटन आणायला. का सिल्वर प्ले बटनचा बॉक्स होता आणि दुसऱ्याला नव्हता, सो आरुईने त्याला बॅग आणली आहे. त्याला मस्त आहे ना अशी ब्राऊन कलरची बॉर्डर टाईप आणि एकदम भारी फ्रेम करून घेऊ आपण. तर आता आहे ना आपण आपल्या प्ले बटनला फ्रेम करायला चाललोय. त्याच्या पहिले आम्ही प्रोझोनला गेलो, तिथून आहे ना मिस्टर DIY मधून आहे ना सगळे वॉल स्टिकर वगैरे ज्या ज्या गोष्टी लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी घेऊन आलोय. आणि आता आलो आम्ही घरी. आम्ही इतके कामं केले माहिती का, ते पाईप वगैरे आणून ठेवले, जेवढं सामान लागतंय वॉल स्टिकर वरचं बियरचं सगळे कामं करून आलोय. आता आम्ही त्या दरवाजेवाल्याकडेच गेलो होतो, पण ते भैया असती तर नव्हते, त्याच्यामुळे परत घरी आलो. आणि आता आपल्या वेअर हाऊसचं आहे ना किती मोठं काम झालेलं आहे, बापरे कम्प्लीट. असं ओळखूच येत नाही इथं पहिले वरती काय होतं. पूर्ण मोकळी होती गच्ची, हा ना हर्षद. आता हर्षदला तर गच्चीच राहिली नाही. तू कुठे खेळशील रे आता, तुला तर जागाच राहिली नाही खेळायला वगैरे गच्चीवर. खाली खाली रोड बनणार आहे ना मग. आणि मम्मीने इकडे कपडे वगैरे टाकून ठेवलेले हे बघा, कारण खाली गोबा वगैरे केलाय ना त्याच्यामुळे. आणि इकडच्या साईडला मी दिलाय हा व्हाईट कलर. आणि इकडे प्लायवूड वगैरे लावणार आहे, इथं ऑफिस वगैरे तयार करणार आहे आपण पूर्ण. किती भारी ना आरोही. आता एक आपला स्वतःचा स्पेस राहील, ई-कॉमर्स बिझनेस राहील, इकडं स्टॉक रूम राहील, ऑनलाईनच्या ऑर्डर पडतील. हे सगळ्यांचा सपोर्ट आणि प्रेमामुळेच सगळं काही शक्य होत आहे. आणि काही आम्ही ना मिस्टर DIY मधून आहे ना हे पण आणले होते असे ब्लेड्स. तर मला काय वाटलं ह्या 2 असे याच्यात टाकायचे असतील, पण ते आपण सेपरेट ब्लेड आहे कट करायला. एक मला काम येईल मग क्राफ्ट करायला. तुमचं काही कमीच पडतं. बघा असं. ठेव चुपचाप नीट. असं वाव. काही खाऊ आहे का, ठेव ना. हाऊ सॅटिस्फाईंग. तर काही आजचा आहे डे 2 आणि उठलं ना पहिले मी गच्चीवर आलोय, कारण आरोईचे पप्पा पण आले आणि वरती ना आपलं जे इलेक्ट्रिशियनचं काम बाकी होतं ते काम करून घ्यायचंय. आणि मला वाटलं होतं आज तरी माझा घसा नीट झालेला राहील, बट स्टील तो तसं नाही तसाच आहे. आवाज अजून पण बदललेलाच आहे. आणि आरोई इतकं लवकर आवरलं तुझं 8:30ला सगळं? मी काहीच नाही आवडलं, फक्त थोडी तयारी केली वरती आले लगेच. तिकडच्या साईडला आता वायरिंग वगैरे सगळं घ्यायची आहे, 2 फॅन पण बसवायचे. आणि आम्ही इथं जे कपडे टाकलेले होते ना ते सगळे कपडे आम्ही काढून घेतलेले, कारण असं झालं की हे जे सिमेंट आहे ना ते निघायला लागलं, कारण जास्त ओलं राहिलं. आता थोडं आहे ना याला सुकू पण द्यावं लागणार आहे. स्कुब्याला ना आम्ही वरती आलो स्कुबा पळायला. ए स्कुबा चाल मध्ये, स्कुबा मध्ये होय. ओला होशील तो. हा ती ओली होईल, घाण होईल ती. चल बे ती खाली जा खाली जा खाली जा. ए बे खाली जा. चल चल. डुबा माझा डुबा, किती गोल दिसतोय रे तू आज. तर काही आम्ही काय करतो माहिती का, वरचे जे फॅन ना ते एकदम इन्स्टॉल करून घेतोय, म्हणजे तेवढीच आरोईच्या पप्पाला हेल्प होईल. तर मी की नाही ते फॅनचा जो थर्माकोल होता ना तिच्यावर बसले बघा, तो तसा होता ना त्यावर मी बसले. तर मी खूप वेळची बसलेले आहे, त्याला काहीच झालेलं नाहीये. आणि ऋषी 1 मिनिटात बसला आणि तोडून टाकलं ते. अँड काही आता माझं आवरलं वगैरे. आणि आता हर्षद आणि मी आहे ना काल जे प्ले बटन आपण बनवायला टाकले होते ना ते प्ले बटन आणायला चाललोय. आता ती फ्रेम वगैरे ना ती कम्प्लीट झाली असेल. तर काही आम्ही फ्रेम न्यायला आलो होतो आणि मस्तपैकी मामाने ना फ्रेम वगैरे लावून ठेवलेली आहे. बाकीची जे गोल्डनची ते ना ते मी घरी गेल्यावर दाखवतो. मस्त आली ना, हेवी झालं आता ते. आता आम्ही घरी आलोय आणि मला ना खूप जास्त भूक लागली होती, सो आल्याला मी जेवायला बसलो. आणि आरोही आता तुम्हाला गोल्डन प्ले बटन आणि सिल्वर प्ले बटन दाखवणार आहे. हे बघा किती भारी आहे. वाव कसलं ग्रेट दिसतंय ना. आपण हे बॉक्स मधून काढलं नव्हतं ना, त्यामुळे जसेच तसे याला ना थोडे स्क्रॅचेस आलेले. आमचे ते पुसलं होतं ना त्याच्यामुळे याला आणि याला थोडेफार स्क्रॅचेस आलेले. काय ओझ गेलेलं आहे. हा ओ गेला त्याचा, काय माहिती कस काय गेला. नाही ते हे वर घेऊन ते दोन्ही खाली हे असं मध्ये आणि हे असं हे असं. मग इथं डायमंड प्ले बटन.
आता आहे ना वरचं इलेक्ट्रिसिटीचं भरपूर काम झालेलं आहे आणि या साईडला स्पॉटलाईट वगैरे पण बसवलेलं आहे, कारण या साईडला आपण फोटोशूट वगैरे करणार आहे तर. आणि प्ले बटनसाठी ना इथं जागा पण करून घेणार आहे, म्हणजे इथंच प्ले बटन लावणार आहे वरती. फायनली ना आता स्पॉटलाईट वगैरे इन्स्टॉल करून झालेले आहे. आता त्याचं सेटअप चालू आहे, कारण ह्या साईडला आहे ना प्रॉपर लाईट आला पाहिजे, म्हणजे आपले ना कॉमेडी व्हिडिओ पण आपल्याला वरती शूट करता येतील जर ऑफिसचं वगैरे शूट दाखवायचं असेल तर. परत आपले पण बाकीचे जे कपड्यांचे वगैरे सगळे शूट राहणार आहे ना ते सगळे आता ह्या साईडलाच होणार आहे. हे बघा ना समोर कसा पक्षी आहे, किती क्यूट आहे, किती शायनी आहे हर्षद तो. हर्षद मस्त सुट्ट्या मारतो आणि मज्जा करतोय. हा सकाळी तर बरं नव्हतं आणि आता तर खेळत बसला इथं. आता बरं वाटतंय मग. हा भामटाय तू. तुला बरोबर शाळेचा वेळ होऊन गेला की मग तुला बरं वाटायला लागतं, मग तू खेळायला सुटतो बाहेर. सगळे नाटकं माहिती मला तुझे. नाही मी जाणार होतो मम्मीला रात्रीच म्हटलं होतं उद्या जाणे, पण मम्मीच म्हणे काय नको देऊ खोटा वाटतं ना की मम्मीला विचार. मग काय मी ना सकाळी उठणार होतो पण रात्री उशिरा झोपलो होतं. ड्युटीला गेला असशील ना तू रात्री, त्याच्यामुळे तू उशिरा उठला असेल. पिक्चर बघत होता ना. आरोहीची मम्मी पण आली आहे तिच्या पप्पाला मदत करण्यासाठी आणि त्यांनी ना मला प्रॉमिस केलेलं आहे. काय प्रॉमिस केलंय हो सांगा लवकर. काय प्रॉमिस केलेलं आहे तसंच मी पण केलेलं आहे. तर त्या मला 50,000चा ड्रेस घेऊन देणार आहे आणि त्याच्या बदल्यात मी त्यांना 5,000ची साडी घेऊन देणार आहे ना. नाही तसं नाही, मग काय 5,000चा ड्रेस आणि तू मला माझ्या मनावर साडी घेऊन देणार. मनावर काय? ठीक आहे ठीक आहे. मनावर अशा दुकानात नेन जिथं ऑफर चालू राहील मी काहीतरी पण आपल्याच दुकानात नेन नाही तर एखादी साडी देऊन टाकेल. नाही नाही असं कसं काय, मग मी पण माझ्या मनावर नेईन तुला. हा चालेल चला ठीक आहे. तुम्ही म्हणशाल त्या दुकानात आपल्या नाही तर दुसऱ्या. ठीक आहे डन. बघा बरं का. ओके ठीक आहे. आणि आरोही आणि मम्मी ना बाहेर गेले होते, क्लिप म्हणजे चेंज करायला तिची तुटली होती तर आता आरोहीच्या दाताला ना नवीन क्लिप बसवलेली आहे. आता हिला हात नको लावू सांगितलं का तू डॉक्टरला? हिला हात लावती सारखं तिला वाटायचं परत मध्ये लोटायचं. काय म्हणे सांग ना. हातच लावू नका म्हणे. मग तुला सांगायचं होतं डॉक्टर समोर. डॉक्टरने मला सांगितलं जर रिपोर्ट आली ना तर हळूच ढकलायची. हा पण तरच हात लावायचा. आम्ही सारखं त्याला बघतो किती मध्ये गेला किती मध्ये गेला. डॉक्टर कडून हिला स्ट्रिक्ट सांगायचं होतं, हिला समजून सांगा म्हणून बिंडोकला. तर काही आता आम्ही सगळे रिलॅक्स बसलेलो इथं. यशू आणि हर्षद लोळत आहे. आरोहीचं चालू होतं काहीतरी सीसीटीव्ही कॅमेरे बघणं शॉप मधले. आणि संकेत पण आलाय. संकेतला आज कसं काय वेळ भेटला काय माहिती. कॉलेजमध्ये मे बी त्याचं काही काम नव्हतं त्याच्यामुळे तो लवकर आला. मग तू बोलायला येत नाही, वेळ भेटलं म्हणतो. नाही येत नाही येत नाही येत. एकला बोलवलं ना तर संध्याकाळी 6 वाजता येतो. काल तू फोन केला तर गंमत सांग ना. दुपारी फोन केला तर भाऊचा रात्री मेसेज आला मला किती वाजता 10च्या जवळ. मी सांगतो एवढ्या रात्री आपण कॉल नाही करू शकत म्हणून मेसेज केला. दुसरी गोष्ट मला ऍसिडिटी झाली, ती लय बॅकर होती काल दिवसभर झोपून. अरे हा संडास लागली त्याला. सिंपल वे मध्ये सांगतो संडास लागली त्याला. ऍसिडिटी वगैरे काही नाही. मोये 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 दाखवायसाठी ऍसिडिटी म्हणतोय तो. दादा ते ना आता थोडासा जुगाड करताय, ते वॉल स्टिकर आता पत्राला लावताय. आम्ही काय पहिले प्लॅनिंग केली होती की तो प्लायवूड लावायचं म्हटलं. मग आम्ही हे असंच आहे ना एक रोल लावून बघितला आणि तो ऍक्च्युअली सूट झाला. आणि जेव्हा सगळे रोल लावून आपण त्याला, तर मी तर म्हणतो ते लक्षात पण येणार नाही की तिथं प्लायवूड आहे की पत्रा आहे म्हणून. आणि कारण आपली डिझाईन पण तशीच आहे ना. इथे सुटली रे पण मला. ती नंतर कव्हर करू ना आपण. मी ते दरवाजामुळेच नाही ठेवली. याला लावते कव्हर करू. तर काहीच आम्ही ह्या साईडला असा जुगाड केला माहिती आहे का. जे वॉल स्टिकर होते ना ते आम्ही इकडं पण ऍडजस्ट केले इकडं पण ऍडजस्ट केले. तर असं वाटतच नाही ह्या साईडला शेड आहे म्हणून किंवा इकडे काही भिंत वगैरे म्हणून. असं वाटतं पूर्ण प्लायवूडच आहे एक. आरोहीची मम्मी ना जबानवरून पलटतीये. मला 5,000 रुपये देणार ड्रेस घ्यायला. आता नाही म्हणते काहीच. आता डोक्यातच ड्रिल मारतो. मोकळ्या मनाने म्हणणार मी का तुला एक नाही 2 ड्रेस घेणार. 2 ड्रेस मी एकच जागी 2 नाही. माझ्या हातगडीवरचा नाही. एक तर आपल्या दुकानातला नाही तुम्ही सांगायचं दुकानात. ठीक आहे डन झालेलं आहे. आता जर नाही म्हटली आरोही जॉब नाही तर मग मी नेईल त्या दुकानात. मग तुम्ही म्हणशाल त्या दुकानात साडी. हा डन. आता व्हिडिओ आहे काही त्या ठिकाणी. आता आहे ना आमचं विंडो इन्स्टॉलेशन पण चालू आहे. आम्ही ना इकडचं सगळं काम करून घेतलं नाही. बाई कशी बावडी नाचू राहिली. कारण हिच्या ब्लॉगच्या मध्येच मी ब्लॉग घेतला. 3 दिवसापासून ब्लॉग घेते त्यात माझे ब्लॉगच होत नाहीये म्हणून मी अचानक ब्लॉग चालू केला. तर विंडो वगैरे बसून घेतली की बरोबर तुला लक्षात येतं. मला ऑलरेडी लक्षात असतं. मी आता सध्या माझ्या आवाजामुळे करत नाही की म्हटलं यार मला ते बोलताना जास्त इरिटेट होतं. ऑडियन्सला कसं वाटत असेल म्हणून शडाप. तर वरच्या आहे ना आता दोन्ही पण खिडक्या इन्स्टॉल झालेल्या आहे. आता फक्त दरवाजे राहिले. तर काही आता सगळे जेवायला बसलेले आहे. आणि आज आहे ना आमच्याकडे शेवभाजी बनलेली आहे.
किती बडबड करते का? अरे म्हणजे चांगलं असतं. आणि काही आता खूप जास्त लेट झालंय आणि सगळं काम वगैरे आवरलं वरचं, आता थोडं दरवाजे वगैरे आणि थोडंसं नॉमिनल काम राहिलेलं आहे. बरोबर वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. तर कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर. You got it all on tap. I'm loving your vibe, always have